परमहंस सद्गुरू स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन 17 नोव्हेंबर. भक्ती, भाव आणि भजन. साधना करत असताना साधकाच्या जीवनात नैराश्याचा असा एक काळ येऊ शकतो. जवळजवळ प्रत्येक साधकालाच औदासिन्याला सामोरे जावे लागते. योगी अरविंद या स्थितीला डार्क नाईट ऑफ द सोल असे म्हणत असत. अनेक संत अशा नैराश्य भावातून गेलेले आहेत. हे त्यांनी त्या काळात रचलेल्या आर्त भावपूर्ण अशा अभंग रचना, करुणाष्टके, धावा, आरत्या इत्यादी काव्यातून लक्षात येते. साधकाला लौकिक जीवनात खूप रस वाटत नाही किंवा तो त्यात कधी रमायला लागला तर त्याला अपराध्यासारखे वाटते. आपले कुठेतरी चुकते आहे असे वाटते. एकीकडे साधना तर तो करत असतो, पण अपेक्षित असे समाधान लाभत नसते. अशा वेळी जीवाची जी तगमग होते त्याने साधक निराश होतो. काय करावे हे त्याला समजत नाही. पण उद्याच्या प्रसन्न दिवसाकरिता असलेला हा आधीचा काही काळापुरता अंधकार आहे असे साधकाने नक्की समजावे. साधकाने अशा वेळी भगवंतांना शरण जाणे, त्याची करुणा भाकणे एवढेच करावे. अशी तळमळ असेल तेव्हा अतिशय प्रेमाने, आर्ततेने त्या प्रभूला हाक मारावी. सायंकाळच्या कातर वेळी घरातील देवासमोर निरांजन शांत तेवत असताना त्याच्या पुढे बसून देवाला आर्ततेने आळवावे. आपले शब्द तोकडे पडत असतील तर समर्थांची करुणाष्टके शरणागत भावाने म्हणावीत. अध्यात्मातील प्रवास करत असताना कुठेतरी एक आधार लागतो. याखेरीज संत तुकाराम महाराज, मीराबाई, ज्ञानेश्वर महाराज, रामदास स्वामी आदी संतांचे आर्त अभंग एकट्यानेच त्या शब्दात प्राण ओतून म्हणावेत. अंतःकरणात भगवत प्रेमाचा उमाळा आल्याखेरीज राहणार नाही असे ते शब्द आहेत. भगवंताचे नाम घ्यावे, त्याचा धावा करावा. मुखाने म्हणावे की प्रभू तू येऊन सोडवशील तरच होईल, एरवी माझी शक्ती काही नाही. म्हणावे की धाव पावरे गोविंदा, हाती घेऊन या गदा, करी माझ्या कर्माचा चेंदा, सच्चिदानंदा श्रीहरी. कधी कुंद हवामान असते, आभाळ भरून आलेले असते, पाऊस पडेल की नाही अशी स्थिती असते. अशा वेळी तो मोर कशी तीव्र, हृदय पिळवटून टाकणारी साद घालतो, तशी आर्त, अंतःकरण पिळवटून टाकणारी साद भगवंतांना घालावी. ती त्यांना नक्की पोहोचते. भगवंताचे चरण घट्ट धरावेत. आपण घरात एकटे असू तेव्हा दारे खिडक्या बंद करून भगवंतासाठी टाहो फोडावा. खरोखर रडावे. कधी आळंदीला गेलो तर ज्ञानोबांच्या समाधीला घट्ट मिठी घालावी. यामुळे साधकाच्या मनातील नैराश्याची भावना जाते. हृदय मोकळे होते, भावना मोकळ्या होतात, साधकाची तळमळ शांत होते, चित्तशुद्धीचा लाभ होतो. खरोखर या मोकळे होण्यामध्येच साधकाचे अतिशय शांत, समाधानी, प्रसन्न असे जीवन दडून राहिलेले असते. कित्येक वेळा साधकाच्या जीवनात उदासीनता येते, नैराश्य येते आणि त्याची कारणे देखील सापडत नाहीत. साधकाला तर भगवत प्राप्तीची घाई झालेली असते, पण म्हणून भगवंत काही भेटीसाठी यायला बांधील नाहीत. अशा वेळी साधक मनातून खट्टू होतो. त्याच्या हातून चुका होत असतात, कधी पूर्वसंस्कार असतात, आजूबाजूच्या जगताचे धक्के त्याला बसत असतात, ते सहन होत नाहीत. तेव्हा आपल्या साधनेचा नक्की काय उपयोग असे साधकाला वाटण्याची शक्यता असते.
अशा वेळी भक्ती, भाव, भजन याच गोष्टी त्याच्यासाठी आत्यंतिक उपयोगाच्या ठरतात. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.